संमेलन निधीसाठी, महामंडळ कुठून आणेल पैसे? हे जे अर्थकारण आहे, मराठी भाषिक समाजाला उत्सव पाहिजे आहेत, साहित्य नको आहे संमेलनाच्या निमित्ताने। प्रत्येक गोष्टीचा जो उत्सव होणार असेल, धर्माचं जिथं राजकारण होतं आहे तिथं संमेलनाचं राजकारण होतं नाही, असा बाबडेपणा आपण बाळगण्याचा अर्थ नाही। हे होणार आहे, अपरिहार्य आहे। मराठी साहित्य महामंडळाचे पूर्व अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी आपल्यासोबत आहेत। जोशी साहेब, संमेलनपूर्वी दिल्लीत एक कार्यक्रम झाला, माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आला। राजकीय प्रतिक्रिया उमटतच आहेत, मात्र साहित्य विश्वात म्हटलं जात आहे की महामंडळाचे जे काही नियम आहे साहित्य संमेलनासंदर्भातील त्यांचं उल्लंघन झालं आहे। मुद्दा असा आहे की जो सत्कार ज्यांनी केला ते संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत। त्यांना स्वागताध्यक्ष कोणी केलं? महामंडळाचं संमेलन ज्यांचं आहे त्या प्रक्रियेने केलं। आता त्या प्रक्रियेने केल्यानंतर ते संमेलन करवून घेण्याची जबाबदारी ज्या माणसावर आहे त्याला ते करवून घेण्यासाठी जे जे काही करणं आवश्यक आहे त्याचा माझ्या मते तो एक भाग आहे, पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट, महामंडळाच्या अध्यक्षांनी आज जो खुलासा केलेला आहे की आयोजकांनी त्यांची परवानगी न घेता हे केलेलं आहे, हे पहिल्यांदा घडत नाही आहे, हे वारंवार घडतं आहे। आयोजकांची परवानगी न घेता, महामंडळाच्या अध्यक्षांना न विचारता परस्पर नयनतारा सहगलांचं निमंत्रण आयोजकांनी काढून घेतलं होतं आणि महामंडळाने निमूटपणे ते मान्यच केलं होतं ना त्यावेळेला। याची कारणं कशात आहे हे शोधा आधी। याची कारणं अर्थकारणात आहे संमेलनाच्या। 8 कोटी रुपयाचं संमेलन आज महामंडळ स्वतःच्या भरोश्यावर घेऊ शकत नाही। कुठून उभं करेल महामंडळ? जोपर्यंत मुळावर घाव घालत नाही आपण बाळ ठाकरेंनी ज्यावेळेला म्हटलं होतं की आम्ही बैल आहोत वसंत बापटांच्या अध्यक्षतेखाली शिवाजी पार्कवर, त्यावेळेला आमचा स्वाभिमान उफाळून आला होता। आम्ही संमेलन निधीची घोषणा केली। एक नवीन पैसा ना प्राध्यापक देत, ना चित्रकार देत, ना पत्रकार देत, ना नट देत, ना अभिनेते देत संमेलन निधीसाठी। महामंडळ कुठून आणेल पैसे? हे जे अर्थकारण आहे, मराठी भाषिक समाजाला उत्सव पाहिजे आहेत, साहित्य नको आहे संमेलनाच्या निमित्ताने। प्रत्येक गोष्टीचा जो उत्सव होणार असेल, धर्माचं जिथं राजकारण होतं आहे तिथं संमेलनाचं राजकारण होतं नाही, असा बाबडेपणा आपण बाळगण्याचा अर्थ नाही। हे होणार आहे, अपरिहार्य आहे। जोपर्यंत आम्ही म्हणतो तशी छोटी आदर्श नेटकी आणि ग्रंथकारांच्या संमेलनापर्यंत परत येत नाही, तोपर्यंत या प्रक्रियेतून सुटकाच नाही आहे। म्हणजे निधी उभारण्यासाठी असे कार्यक्रम घेतले जातात असं आपलं म्हणणं आहे किंवा आपला तर्क आहे? सरकार 2 कोटी रुपये महामंडळाच्या संमेलनाला द्यायला लागलेलं आहे। इतक्या महत्प्रयासानंतर 98 संमेलनं झाल्यावर स्वतःच्या संमेलनं सरकारने स्वतः सुरू केली आहे। संमेलनाचं राजकारण स्वतः सत्तारूढ पक्षच करतात आहे आपली मराठी संमेलनं सुरू करून। त्याच्यावर 10-10 कोटी 20-20 कोटी तुम्ही खर्च करता, मग 8 कोटी रुपये सरळ महामंडळाला का देत नाही? ते जर दिले तर महामंडळाला, बाकी कोणाला ते जर तुम्ही दिले, तुम्ही पैसेही द्यायचे आणि तुम्हाला बोलवायची अपेक्षाही ठेवायची, असं जे राजकारण आहे याच्यातून महामंडळाची सुटका नाही आहे ना। केवळ नियमावर बोट ठेवून काहीच होणार? नियमांचं उल्लंघन अनेकदा झालेलं आहे आणि होत राहणार आहे, हे मी अनेकदा बोललेलो आहे, लिहिलंही आहे। जोवर महामंडळाचं संमेलन स्वतः महामंडळ घेणारी अर्थकारण जन्माला येत नाही, त्याचा एकच उपाय आहे, तो म्हणजे छोटी आदर्श लहान संमेलनं। ती घेण्याची ना मानसिकता सरकारची आहे ना महामंडळाची आहे। जे काही कार्यक्रम झाला परवा दिवशी दिल्लीमध्ये, तुमच्या लेखी तो उल्लंघन आहे महामंडळाच्या नियमांचं? नाही, हे तर महामंडळाच्या अध्यक्षांनी सांगितलेलं आहे की आम्ही त्या नियमाला बांधील आहोत, उषा तांबेच म्हणाले आहेत, आणि आयोजकांनी आमची परवानगी। हे तांत्रिक उत्तर आहे, यांनी काय फरक पडणार आहे? कार्यक्रम व्हायचा तर होऊन गेला आहे, जे काही त्याच्यावर टीका व्हायची ती होत राहणार आहे। संमेलन 3 दिवसाचं निपटणारच आहे। पुढच्या संमेलनाच्या वेळेला हेच प्रश्न पुन्हा असेच तुम्ही मला विचारणार आहात। त्यामुळे मुळावरती घाव घातला पाहिजे, आणि मूळ हेच आहे की हे संमेलन आता महामंडळाच्या नियंत्रणात राहिलेलंच नाही आहे, राहूच शकत नाही आहे त्याच्या अर्थकारणामुळे। ज्या कार्यक्रमामुळे हा संपूर्ण वाद निर्माण झाला, त्या कार्यक्रमाला उद्देशून जे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रवक्ते आहेत संजय राऊत, त्यांनी असं म्हटलं आहे की दलालांचे संमेलन झाले। आता संजय राऊतांची स्वतःची एक स्वतंत्र मराठी भाषा आहे, ते भाषेचं एक रूप आहे, तिचा नीट अभ्यास केला पाहिजे। राजकारणामध्ये आज गेल्या काही वर्षांपासून ज्या भाषेचा प्रयोग होतो आहे त्याच भाषेत प्रवक्ता म्हणून पक्षाचं संजय राऊत आपली जबाबदारी पक्ष प्रवक्ता म्हणून पार पाडतायत, त्याला तुम्ही मी काय करू शकतो? तर एकनाथ शिंदे यांच्या सत्काराचा जो कार्यक्रम झाला तो महामंडळाच्या नियमाला अनुसरून नसलं तरी
ज्या पद्धतीने संमेलनं खर्चिक होत चाललेली आहे त्यामुळे आयोजकांचा नाइलाज असतं आणि यापूर्वीही अनेक वेळेला असे उल्लंघनं झालेले आहेत अशी प्रतिक्रिया अत्यंत सूचक प्रतिक्रिया जी आहे ते श्रीपाद भालचंद्र जोशी देत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.